ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता अर्जुन समोर पुन्हा एकदा सचिनचा खोटारडेपणा उघड होणार। त्याचबरोबर आता इकडे अर्जुन सायलीला मिळणार नागोबा आणि प्रिया विरुद्ध खूप मोठा पुरावा। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की नागोबाने प्रियाला फोन केलेला असतो आणि आता काय करायचं महिपतचं या विषयावर तो तिच्याशी बोलत असतो। त्यावर प्रिया त्याला म्हणत असते की हे बघा, माझ्याशी ना आता तुम्ही या विषयावर बोलूच नका, कारण मुळात माझा या सगळ्याजवळ काहीही संबंध उरलेला नाही आहे। तुम्हाला कसा हो व्यवस्थित सोयीस्कर पद्धतीने तुम्हाला हवा असलेल्या गोष्टींचा विसर पडतो, तुम्ही विसरताय का? तुम्हीच मला या सगळ्यापासून तू लांब राहा असं सांगितलं होतं ना, मला सगळ्यातनं बाजूला तुम्हीच केलं होतं ना। मग असं समजायचं की आता मी या सगळ्यापासून लांब झाली आहे आणि बाजूला राहते आहे, त्यामुळे मला आता तुम्ही यातलं काहीही विचारायचं नाही, मी काहीही सांगणार नाही आहे तुम्हाला, कळलं ना? तुम्ही जाणो आणि तुमचं जे काही असेल तो जाणू महिपत। एवढं बोलून ती फोन कट करते। इतक्यात सायली तिच्या मागे येऊन उभी राहिलेली असते। आता सायलीने प्रियाचं काहीही बोलणं ऐकलेलं नसतं, पण प्रिया एवढी रागात उभी आहे आणि फोनवरती फोन कट करताना सायलीने तिला बघितलेलं असतं, ते सुद्धा एवढ्या रागात आणि एवढे बाहेर येऊन ती फोनवर बोलते म्हणजे नक्कीच ती कोणाबरोबर तरी तिच्या पार्टनरबरोबर बोलत असणार ही गोष्ट तिला कळते। आणि मग सायली ही प्रियाला म्हणत असते, प्रिया तू आजपर्यंत या घरात राहत होतीस कारण या घरातली माणसं चांगली आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू ह्या घरातल्या लोकांच्या विरोधात कट रचत असलेल्या यांच्या दुश्मना नसलेल्या लोकांबरोबर मैत्री करत असशील ना, तर ते मात्र तुझ्यासाठी धोकादायक ठरेल, कारण तुझ्या त्या गुणांमुळे तुला या घरात राहता येणार नाही, किंबहुना मीच तुला या घरात राहू देणार नाही, हे विसरू नको। तुझी गाठ प्रत्येक वेळी फक्त माझ्या हातात आहे, मी तुला कधीच तू काहीही चुकीचं केलंस तर सोडणार नाही, कारण तुझे 100 अपराध करून झालेले आहेत, ऑलरेडी तुझ्या पापांचा घडा फुल भरलेला आहे, त्यामुळे आता पुन्हा असं नवीन काही पाप करू नको की जे पाप जमिनीवर सांडेल आणि त्यानंतर मला तुला अद्दल घडवावी लागेल, समजलं ना? त्यावर आता प्रिया ही मोठ्या तोऱ्यात उत्तर देते, मी तुला उत्तरं द्यायला बांधील नाही या, गपचूप तुझी कामं करायची, मला शहाणपणा नाही शिकवायचा। आणि मग प्रिया तिच्या बेडरूममध्ये येते। ती विचार करते, नशीब सायलीला तिथल्या तिथे काहीतरी गंडवागंडवीची उत्तरं दिली म्हणून, नाहीतर आता सायलीने अजून डिटेक्टिव्हगिरी केली असती, आणखीन डोकं लढवलं असतं। चल जाऊ दे, जरा फ्रेश होऊन घेते। आणि मग प्रिया ही तिकडनं फ्रेश व्हायला तिच्या बाथरूममध्ये निघून जाते। तर इकडे सायली विचार करते की नाही, प्रिया नक्कीच कोणाबरोबर तरी महत्त्वाच्या माणसाबरोबर बोलत होती, मला बघून तिने फोन लांबूनच कट केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर प्रिया तिच्या एखाद्या मैत्रिणीबरोबर वगैरे बोलत असती तर ती आणखीन मोठमोठ्याने बोलली असती, जेणेकरून मला वाईट वाटावं आणि मला ती कशी श्रीमंत आहे आणि मी कशी गरीब आहे या गोष्टीची जाणीव व्हावी। म्हणजे प्रिया नक्कीच महत्त्वाचं कोणाबरोबर तरी काहीतरी बोलत होती। ती कोणाबरोबर बोलत असेल, काय करू, जाऊन तिचा फोन तपासू का? नाही, नको, हे चुकीचं आहे, पण तपासायला तर हवंच, कळायला हवं। म्हणून मग सायली आता थेट प्रियाच्या खोलीत येते, बघते तर तिला खोलीत कोणीच दिसत नाही। मग सायलीला बाथरूममधून पाण्याचा आवाज येतो। मग तिच्या लक्षात येतं की नक्कीच प्रियाच असणार बाथरूममध्ये। मग सायली अलगच प्रियाचा टेबलावरती ठेवलेला फोन हातात घेते। आता ती फोन उघडते तर त्याच्यावरती पासवर्ड येतं। आता पासवर्ड तर सायलीला माहीत नसतो। मग सायलीला आठवतं की एकदा तिने अश्विनचा वाढदिवस विसरली होती, त्यामुळे घरात खूप मोठा वाद झाला होता। मग तिला वाटतं की कदाचित अश्विन भाऊजींची जन्मतारीख असेल। मग सायली अश्विनची जन्मतारीख टाकते आणि तोच असतो प्रियाच्या मोबाईलचा पासवर्ड। मग सायली तो फोन उघडते आणि आता तो फोन ती तपासायला पहिले कॉल रेकॉर्ड घेते। कॉल रेकॉर्डमध्ये तिला नागराजचे आणि प्रियाचेच खूप बोललेले कॉल दिसतात। सायली विचार करते, बापरे, हिला एवढे फोन फक्त नागराज काकाच का करत असतील? मग सायली आता तिचे कॅमेऱ्यातले फोटो चेक करते, पण फोटोमध्ये सायलीला फार काही सापडत नाही। व्हिडिओ चेक करते, पण व्हिडिओतही तिला काही फारसं सापडत नाही त्याच्यामध्ये। मग आता ती विचार करते, रेकॉर्डिंग्स चेक करू का? पण रेकॉर्डिंग्स हिने कुणाच्या करून घेतले असतील, पण तरीही मग सायली रेकॉर्डिंग्सवर क्लिक करते आणि चेक करू लागते, तर त्यामध्ये तिला नागराजची आणि तिची एक कॉल रेकॉर्डिंग सापडते। मग सायली ती कॉल रेकॉर्डिंग ऐकते, तर त्यामध्ये असं ती बोलत असते की तू
तुम्ही महिपतला किडनॅप करायचा प्लॅन केला होता, मी तुम्हाला साथ दिली होती, आता तुम्ही तुमचं बघा. मग आता सायलीला हे सगळं अर्जुनला सांगायचं असतं, पण ती तर अर्जुन बरोबर बोलत नाही. मग काय करायचं बरं हा प्रश्न पडलेला असताना तिला अश्विन सापडतो. ती अश्विनला खोलीत वरती बोलावते अर्जुन समोर आणि सांगत असते की अश्विन भाऊजी, मी प्रियाचा फोन चेक केला आहे आणि त्यामध्ये मला त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणतो, काय तू माझ्या बायकोचा फोन चेक केलास? हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोचा फोन चेक करण्याची? तू समजतेस काय स्वतःला गं? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी एकदा तुमची मदत केली म्हणून मी माझ्या बायकोच्या विरोधात उभा आहे आणि तुमच्याबरोबर असं समजू नका. त्याबरोबर सायली म्हणत असते, हे बघा अश्विन भाऊजी, प्रियाचा फोन मी चेक केला, ही गोष्ट खरं तर चुकीची आहेच आणि मलासुद्धा तिचा फोन चेक करायची अजिबातच इच्छा नव्हती, पण मला त्या फोनमध्ये काहीतरी महत्त्वाचं सापडलं. एकदा तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर आता लगेचच अश्विन म्हणायला लागतो, काय ऐकून घेऊ, तू का चेक केलास फोन तिचा? त्याबरोबर सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी, अहो खरं तर मी तिला फोनवर बोलताना ऐकलं आणि मला जाणवलं की काहीतरी सस्पिशियस बोलते, म्हणून मी हे सगळं केलं. एकदा ऐकून घ्या ना माझं. पण अश्विन काहीच ऐकत नसतो, तो आणखीन वेडेपणा करत असतो, तो आणखीन सायलीला ओरडत असतो. मग मात्र अर्जुनचा तोल सुटतो आणि अर्जुन आता मध्ये पडतो आणि म्हणत असतो, अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या मोठ्या भावाच्या बायकोबरोबर, तुझ्या मोठ्या बहिणीबरोबर बोलतोयस, त्यामुळे या गोष्टीचं भान राखून जर तू तिच्याशी बोललास तर ते तुझ्याही फायद्याचं राहील आणि तिच्यासाठीही चांगलं ठरेल. त्यामुळे जरा भाषा सुधार आणि मग माझ्या बायकोशी बोल, समजलं ना? सायली, तू काय सांगत होतीस सांगायला सुरुवात कर. आणि हो अश्विन, पुन्हा एकदा तुला नीट सांगतो, सायलीबरोबर बोलताना व्यवस्थित बोलायचं. ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे हे विसरायचं नाही, समजलं? सायली बोल. त्याबरोबर मग सायली बोलायला सुरुवात करते. आज दुपारी मी जेव्हा आपल्या बाहेरच्या वरांड्यात रांगोळी काढली आणि आतमध्ये येत होते तेव्हा मला दिसलं की प्रिया झाडीत उभं राहून कोणाबरोबर तरी बोलते, म्हणून मी पुढे सरसावले. तर प्रिया खूप रागाने बोलत होती, पण तिला कोणीतरी आल्याची जाणीव झाली. त्यावेळी तिने लगेच फोन कट केला. त्यामुळे ती काय बोलत होती हे तर मला कळलं नाही, पण प्रिया खूप घाबरली होती. मी प्रियाला धमकी दिली, म्हणजे समजून सांगितलं की तू या घरातल्यांशी वैर असलेल्या लोकांबरोबर मैत्री करायला जाऊ नको, पण प्रियाने मला काहीतरी थातुरमातुर उत्तरं दिली. त्यामुळे मला शंका आणखीन दाट आली की नक्की काहीतरी गडबड आहे. म्हणून मग मी प्रियाचा फोन तपासायचं ठरवलं. मी प्रियाचा फोन तपासला तर त्यामध्ये मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सापडली आणि ते म्हणजे मला सापडले नागराज काका आणि प्रियाचे कॉल रेकॉर्ड्स. त्यामध्ये खूप सारे असे फोन होते जे फक्त नागराज काकांनी आणि प्रियाने एकमेकांना केलेत. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, अश्विन आता तुझं याच्यावर काय म्हणणं आहे? अश्विन म्हणतो की ते तिचे काका आहेत, ते तिच्याशी बोलू शकतात. मग सायली म्हणते, अश्विन भाऊजी, तो फोन चौकशीसाठी केलेला नव्हता, तर त्या फोनवरती महिपतबद्दलचं बोलणं झालं होतं आणि हे मी स्वतः ऐकलं आहे रेकॉर्डिंग. त्यावर अर्जुन म्हणतो, अश्विन तुझा माझ्यावर, माझ्या बायकोवर विश्वास नाही आहे ना? मग तू एक काम कर, तू स्वतः जा आणि तुझ्या बायकोचा फोन तपास, म्हणजे तुला कळेल ना की नक्की काय खरं काय खोटं, सगळं तुझ्यासमोर क्लिअर होईल. म्हणजे तुलाही सोपं जाईल आणि आम्हालाही. काय वाटतं तुला? हे तुझ्यासाठी फायद्याचं ठरेल. माझा तर माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. जर ती एखादी गोष्ट एवढी पोटतिडकीने सांगते तर नक्कीच ती गोष्ट खरी असणार ही मला खात्री आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अश्विन म्हणायला लागतो की एक मिनटं, म्हणजे तुझ्या बायकोवर विश्वास आहे, म्हणजे माझी बायको खोटं बोलते? माझ्या बायकोवर मी विश्वास नको ठेवायला? नाही, आता तर मी खाली जातोच आणि तपासतोच तन्वीचा फोन. मलाही बघायचं आहे की नक्की असं तन्वीच्या फोनमध्ये खरोखर काही सापडतं आहे का, तुम्ही उगाच मला फक्त माझ्या बायकोच्या विरोधात भडकवण्याचं काम करता येते. मग अश्विन खाली येतो तेव्हा अश्विनला प्रिया खोलीत कुठेच दिसत नाही. प्रियाला आता फोन तपासायचा आहे ही गोष्ट अश्विनच्या लक्षात असते. मग प्रियाचा फोन तपासण्यासाठी अश्विन फोन शोधू लागतो. त्याला आता फोन कुठेच सापडत नसतो. त्यावेळी त्याला प्रियाची पर्स दिसते. त्याला वाटतं की कदाचित पर्समध्येच हिने फोन ठेवला असेल आणि ही गेली असेल कुठेतरी. मग अश्विन तिची पर्स उघडतो तर पर्समध्ये त्याला पहिला महिपतचा फोन सापडतो. तो विचार करतो, अरे तन्वीकडे हा फोन कोणाचा आहे? हा तर तिचा फोन नाही आहे. मग
तो विचार करतो जाऊ दे, मला पहिला तिचा फोन शोधायचा आहे. मग अश्विन पुन्हा दुसरी चेन उघडतो आणि त्यामध्ये त्याला प्रियाचा फोन सापडतो. तो प्रियाचा फोन तपासू लागतो आणि प्रियाचा फोन तपासल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खरोखरच त्यालासुद्धा नागराजचे आणि प्रियाचे खूप सारे कॉल रेकॉर्ड्स दिसतात, ते सुद्धा खूप जास्त वेळ बोललेले. मग तो ते रेकॉर्डिंग ऐकतो तर त्यामध्ये स्पष्ट शब्दात आता प्रिया म्हणत असते की हे बघा, महिपतला किडनॅप करण्याचा प्लॅन तुमचा होता, मी फक्त यात तुम्हाला साथ दिली होती. आता पुढे काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. सोयीस्कर पद्धतीने तुम्ही मला या सगळ्यातनं बाजूला केलं होतं ना, मग आता असं समजा की मलाच या सगळ्यातनं बाजूला राहायचं आहे. आता हे सगळं जेव्हा अश्विनला कळतं तेव्हा अश्विनला सुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. म्हणजे त्याला कळतच नसतं की बापरे, तन्वी या सगळ्यात काय इन्वॉल्ड आहे. पण मग आता तो विचार करतो जे आहे ते सत्य तर आपण बदलू शकत नाही. मग आता तो थेट वरती सायली आणि अर्जुनकडे येतो आणि मग तो सायली अर्जुनला म्हणतो, सॉरी दादा, सॉरी वहिनी, तुम्ही जे म्हणालात ते सत्य निघालं. तन्वीच्या फोनमध्ये बरोबर भरपूर सारे कॉल आहेत नागराज काकांचे आणि तिचे, आणि त्याचबरोबर मी हेही पाहिलं की ते रेकॉर्डिंगही आहे, तू म्हणालीस ते. त्यावर सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, मी का तुम्हाला खोटं सांगेन, मला तुम्हाला खोटं सांगून काय मिळणार होतं. पण मग आता हे तर कन्फर्मेशन मिळालं ना आपल्याला की खरोखर मी म्हणते ते सत्य होतं. आणि आता नागराज काकांनी आणि प्रियाने मिळूनच महिपतला गायब केले. आता यामध्ये तर आपल्याला काही शंका उरलेली नाही आहे. आता आपण त्या दोघांच्या मागे जर चांगल्या पद्धतीने राहिलो तर आपल्याला सहज समजून जाईल की तो महिपत कुठे. काय वाटतं हो तुम्हाला. त्याबरोबर अर्जुन म्हणतो की नाही, अजिबात नाही. सायली, पहिले तर आपल्याला त्या तिघांच्याही फोनचे लोकेशन ट्रेस करायला हवे. आपल्याला व्यवस्थित खात्री करून घेता आली पाहिजे. अंधाधुंदी, अंदाजपंचे, अंदाज बांधून आपल्याला चालायचंच नाही आहे. आपल्याला कन्फर्मेशन घ्यायचं आहे, खात्री करायची आहे आणि मगच एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. कारण आतापर्यंत अंधाधुंद पाऊल टाकून बऱ्याच वेळा आपण चुकलो आहे सुद्धा, पण आता आपल्याला चुकायचं नाही आहे. त्यावर सायली म्हणते, म्हणजे त्यावर अर्जुन म्हणतो, अश्विन तू हे दोन्ही फोन मला दे. अश्विन ते दोन्ही फोन तिला देऊन टाकतो. आता नागराज काकांचा फोन त्यांच्याकडे नसतो पण नंबर असतो, त्यामुळे मग नागराज काकाच्या नंबरचं आणि त्या दोन्ही नंबरचं लोकेशन्स आता अर्जुन त्याच्या एका मित्राकडून ट्रेस करून घेतो. त्यावेळी शेवटचा महिपतचा फोन जिथे बंद झाला त्या फोनचं लोकेशन आणि नागराज व प्रियाच्या फोनचं लोकेशन सेम तुळजापूर येत असतं. मग आता अर्जुन, सायली आणि अश्विन तिघांच्याही लक्षात येतं की आता या सगळ्यामध्ये महिपतला किडनॅप करण्यामध्ये फक्त प्रिया आणि नागोबाचाच हात आहे. अश्विन म्हणत असतो, दादा आता हे तर क्लिअर झालं की हे सगळं तन्वीने आणि नागराज काकानेच मिळून केलं. पण आता हे तन्वीने आणि नागराज काकाने जरी केलं असलं तरी आपण याचा पर्दाफाश करायचा कसा, आपण हे सगळ्यांसमोर आणायचं कसं आणि आपण त्या महिपतला शोधून कसा काढायचा. कारण एवढे दिवस जर त्या लोकांनी आपल्याला ही गोष्ट कळू दिलेली नाही आहे तर याचा अर्थ त्यांनी खूप शिताफीने काम केलं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, मलासुद्धा त्याचंच टेन्शन आलं. काहीही करून आपल्याला या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचावंच लागेल. कारण जेव्हा आपल्या हाती महिपत लागेल ना तेव्हाच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, आपली सगळी कोडी सुटतील. त्यावर सायली म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे, आजच्या पार्टीमध्ये संध्याकाळी नक्कीच येतील ना नागराज काका आणि प्रियासुद्धा, तेव्हा आपण त्यांच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवूया. मग कदाचित आपल्याला त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या एखाद्या कृत्यातून, हालचालीतून सहज सरळ पद्धतीने सापडेल की महिपत कुठं आहे. जरी सगळं आपल्याला समजलं नाही तरी काहीतरी क्ल्यू तर नक्कीच आपल्या हाताला लागू शकतो. फक्त आपल्याला तिघांनाही बारीक लक्ष ठेवावं लागेल त्या दोघांवर. मग बघा, नक्की आपल्याला काही ना काहीतरी ठोस पुरावा त्यांच्या विरोधात आढळणार. तुम्हाला काय वाटतं. त्याबरोबर आता अर्जुन हा विचारात पडलेला असतो तर अश्विन म्हणतो, मला वहिनीचं म्हणणं पटतंय दादा. त्यावर सायली म्हणते, बघा अश्विन भाऊजींनाही पटतंय म्हणजे आपण हेच करायला हवं, आपल्याला काही ना काहीतरी मोठं नक्की सापडेल. त्यावर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही दोघं म्हणताय आपण तसंच करू. आज मिशन प्रिया आणि नागराज काका दोघांवरही लक्ष ठेवू आणि काहीतरी सापडतंय का याची व्यवस्थित बारकाईने कसोशीने शोधापर्यंत जाऊ. काय त्याबरोबर मग आता तिघंही एकमेकांच्या हातावर हात ठेवतात. तर इकडे आता सचिन हा
पुन्हा एकदा साक्षीला भेटायला जाण्यासाठी नवीन काहीतरी बहाणा शोधत असतो. मग त्याला आठवतं की न्यू इयर येतं आहे. मग तो लगेचच अस्मिताला आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना सांगतो की माझ्याकडनं ज्या ज्या काही चुका झाल्यात त्या सगळ्या तुम्ही मला एवढ्या लवकर माफ करून स्वीकारणं शक्य नाही आहे हे मलासुद्धा माहिती आहे, पण मला माझ्या आईबाबांना जाऊन भेटायचं आहे. नाही म्हणजे त्यांना तर या सगळ्याबद्दल काही माहीत नाही आहे ना. नवीन वर्षाची सुरुवात मी त्यांच्याबरोबर करावी असं त्यांना वाटतच असेल, म्हणून मी घरी जातो आहे अस्मी. आता अस्मिताला तर असंच वाटत असतं की बरं झालं एकदाचा हा इकडनं निघूनच जाऊ दे. त्यामुळे अस्मिताही यावेळी सचिनला थांबण्यासाठी अजिबातच फोर्स करत नाही. उलट ती म्हणते परत नाही आलास तरीही चालेल, निघ. त्याबरोबर मग लगेचच सचिन हा तिकडनं निघतो. आणि आता यावेळी तो विचार करतो, वा हिला फसवणं, हिच्या घरच्यांना फसवणं केवढं सोपं आहे माझ्यासाठी. मला कोणी जाबही विचारला नाही कसला किंवा माझ्यावर कोणी लक्षही ठेवलं नाही. अस्मी प्रेग्नंट आहे या गोष्टीचा मला मात्र चांगला स्ट्रॉंगली फायदा होतो आहे. त्यानंतर मग आता तो साक्षीला भेटण्यासाठी आलेला असतो. तू कुठे होतास असं साक्षीने विचारल्यावर तो सांगतो की काही नाही गं, आता न्यू इयर येत आहे ना म्हणून मग जरा आईबाबांबरोबर वेळ घालवून आलो, नाहीतर नंतर मग मला हा वेळ तुझ्याबरोबर घालवायचा होता तेव्हा आईबाबांनी त्यांच्याकडे बोलावलं असतं आणि मला त्यांचं मन मोडता आलं नसतं. त्यानंतर मग आता सगळेजण छान पद्धतीने सुभेदारांच्या घरी रात्री न्यू इयर निमित्त 31चा केक वगैरे कापतात आणि छान सेलिब्रेशन करतात. इतक्यात आता सायलीचा फोन वाजतो. सायलीचा फोन वाजल्याबरोबर सायली फोन उचलते आणि हॅलो म्हणते. त्यावर मग आता समोरून अस्मिताची सासू बोलत असते. ती म्हणत असते की हॅलो सायली बेटा, मी बोलते आहे. अगं काय झालं ना, अस्मिताला फोन लावते आहे पण अस्मिता फोन उचलत नाही आहे आणि सचिनला फोन लावते आहे पण त्याचा फोन बंद येतो आहे. मला त्या दोघांना आणि तुम्हा सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. हे घे, याचे बाबासुद्धा इथे आहेत, तू बोलवशील का कल्पना वहिनींना. त्याबरोबर सायली म्हणते अहो पण सचिन भाऊजी तर घरीच आलेत ना. त्यावर ती म्हणते नाही गं, उलट सचिन आम्हाला म्हणाला की त्याला अस्मिता प्रेग्नंट असल्यामुळे अस्मिताबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. आम्ही तर उलट त्याला म्हटलं की तू इकडे ये अस्मिताला घेऊन, पण तो म्हणाला की नको, तिला तिच्या आईबाबांबरोबर माहेरच्या माणसांबरोबर जास्त कम्फर्टेबल फील होतं, म्हणून मग आम्हीही जास्त फोर्स नाही केला. देतेस का गं जरा फोन त्यांना. त्यावर सायली म्हणते ते इथे नाही आहेत, मी जरा बाहेर आहे, मी नंतर करू का तुम्हाला काकू. त्यावर त्या म्हणतात ठीक आहे कर, नंतर निवांत, काळजी घे आणि तुलासुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. त्यानंतर सायली फोन ठेवते आणि आता तिला सचिनचा खूपच जास्त राग आलेला असतो. तिला वाटतं की एवढी सुधारायची संधी देऊनही सचिन सुधारत नाही आहे. मग ती अर्जुनकडे येते आणि अर्जुनला सांगत असते सचिन भाऊजींच्या आईचा फोन आला होता आपल्या सगळ्यांना आणि सचिन भाऊजी त्याचबरोबर अस्मिताताई यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी. त्यावर अर्जुन म्हणतो काय, सचिनला शुभेच्छा देण्यासाठी? सचिन तर तिकडेच गेलाय ना, मला मम्मा सकाळीच बोलली. त्यावर सायली म्हणते तेच तर, सचिन भाऊजीने आपल्याला सांगितलं की ते तिकडे जात आहेत, पण ते तिकडे गेलेले नाही आहेत. म्हणजे पुन्हा एकदा सचिन भाऊजी आपल्या सगळ्यांबरोबर खोटं बोललेत. येत आहे का तुमच्या लक्षात. त्याबरोबर अर्जुन म्हणतो सचिनला एवढी सुधारण्याची संधी देऊनही जर सचिन सुधारत नसेल ना, तर आता मी सचिनला सोडणार नाही आहे. फक्त सचिनने घरी परत येऊ देत, बघ मी सचिनची काय अवस्था करतो ते. नाही जर त्याला चांगली अद्दल घडवली तर माझंही नाव अर्जुन सुभेदार नाही. मी आत्तापर्यंत गप्प होतो ते फक्त माझ्या अस्मिताईसाठी, पण जर अस्मिताईचा आता सचिनचा रागराग करते, अस्मिताईलाच वाटतंय सचिनला शिक्षा व्हायला हवी, तर सचिनला शिक्षा तर मी मिळवून देणारच. सायली म्हणते हे सगळं जर तुम्ही मला आधीच सांगितलं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती. अर्जुन म्हणतो माझं चुकलं, सॉरी, पण आता बघ मी काय करतो ते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद.